बोधक विचार प्रस्तुत केलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर विद्वद्गण, या भव्य दिव्य समारंभामध्ये उपस्थित असलेले काशीचे मराठी भाषिक समस्त सद्भक्तगण, पत्रकार आणि मातानो, खरोखर आज काशीच्या या पवित्र जंगमवाडी मठामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर विविध विद्वानांचे, राजकीय नेते लोकांचे उद्बोधन ऐकून तुम्हा सर्वांना जेवढा आनंद मिळालेला आहे त्याच्यापेक्षा अधिक आनंद आम्हाला सुद्धा मिळालेला आहे। या पुरे विश्वामध्ये काशी सारखं नगरी कुठेही मिळणार नाही। संपूर्ण भारताला जर एक नगरीमध्ये जर बघायचं असेल तर सर्वांना काशीमध्ये यावं लागतं। या काशी नगरीमध्ये, यद्यपि काशी नगरी उत्तर भारतात आहे, तरी काशी एक अशी नगरी आहे सनातन कालापासून सर्व प्रांतीय भक्तगण अत्यंत आनंदाने, गुणागोविंदाने राहतात आणि आपापले प्रांत विसरून काशीला आपले म्हणून इथं सर्व राहत आहे। म्हणून काशी विश्वनाथाला अत्यंत प्रिय नगरी आहे म्हणून सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। महर्षी व्यासाने काशीचे महिमाबद्दल लाखो श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। ते सांगतात, इतर गावामध्ये केलेले धर्मानुष्ठानापेक्षा काशीमध्ये केलेले सहज आचरण सुद्धा धर्मानुष्ठानाचे फळ प्राप्त करून घेतोय। सांगतात, ज्यावेळी तुम्ही स्वतः जेवण करता, तुमच्या गावामध्ये देवाला नैवेद्य दाखविल्याने जे फळ मिळतं तो काशीमध्ये स्वतः जेवण केल्याने देवाला नैवेद्य दाखविल्याला फळ मिळतं। दुसरी गोष्ट, नमस्कारामध्ये एक परिक्रमा नमस्कार आहे। देवाचे अवतीभोवती फिरून आपण नमस्कार करतो, परंतु काशीमध्ये विश्वनाथ मंदिराचे परिक्रमा करतात। एवढंच नव्हे तर काशीमध्ये कुठेही जरी तुम्ही फिरून आले तरी सुद्धा तुम्हाला विश्वनाथाच्या फेरी लागलेले तुम्हाला प्राप्त होते। नमस्कारामध्ये एक साष्टांग नमस्कार श्रेष्ठ नमस्कार मानला जातो, परंतु प्रत्येक लोकांना साष्टांग घालता येत नाही। परंतु विश्वनाथाने एवढी कृपा केलेली आहे, तुला जरी साष्टांग घालता येत नसेल तर तुला झोपता तरी येते ना। शयनम प्रणाम, तू झोपलं तरी सुद्धा मला साष्टांग घातलेला फळ तुला देतो असं विश्वनाथाने सांगितलेलं आहे। असं सहज आचरणाने धर्मानुष्ठानाचे फळ देणारा एकमेव नगरी म्हणजे तो काशी नगरी आहे। आणि काशी विद्याची नगरी आहे। आताच अनेक लोकांनी सांगितले काशीचे वैभव वाढविण्यामध्ये
अनेक लोकांचे सहयोग सहकार प्राप्त झालेला आहे. आम्हाला थोडासे हे सांगायचे आहे, या विद्यानगरी काशीमध्ये महाराष्ट्रातील विद्वान लोकांचे जे योगदान मिळालेलं आहे तो सर्वात मोठं योगदान आहे. त्याच्यामध्ये महादेव पुलत आंबेडकर, हरिराम शुक्ल, जयराम शुक्ल, राजाराम शुक्ल हे सगळे पैठणचे होते. ते न्यायशास्त्राचे मूर्धन्य विद्वान होते. दामोदर शास्त्री भारद्वाज, गौरीनाथ शास्त्री पाठक, विनोदराव पाठक, गंगाधर शास्त्री तैलंग, लक्ष्मण शास्त्री तैलंग, जगन्नाथ शास्त्री तैलंग, जेवढा तैलंग परिवार आहे काशीमध्ये सगळे महामहोपाध्याय पदवी ते सर्वांनी प्राप्त केलेलं आहे. एवढंच नव्हे तर साहित्य शास्त्रामध्ये सुद्धा नारायण शास्त्री किस्ते, मुकुंद शास्त्री किस्ते, बटुकनाथ शास्त्री किस्ते, जनार्दन गंगाधर नराटे, लक्ष्मण खणंग, बापूदेव शास्त्री, केशव शास्त्री मराठे, विश्वनाथ शास्त्री दातार, यागेश्वर पाठक, विनायक शास्त्री घाटे, असं एक नाही हजारो विद्वानाने महाराष्ट्रातून येऊन काशीमध्ये प्रखर पांडित्य प्राप्त करून वेद आणि वेदांगामध्ये प्रावीण्य मिळवून काशीमध्ये महामहोपाध्याय पदवी प्राप्त केलेले विद्वानांचे गौरव काशीमध्ये होत आहे. हे सगळं महाराष्ट्राचे पुण्य असं म्हणले तर काय वावगा होणार नाही. अशा रीतीने सर्व क्षेत्रामध्ये सर्व प्रांतीय लोक इथं वास करतात. काही महिन्यापूर्वी काशी क्षेत्रामध्ये तमिळ काशी संगम झाला होता. त्यावेळी पंतप्रधान सुद्धा त्या कार्यक्रमात भाग घेतले होते. आज आपले देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मराठी काशीचा संगम झालेला आहे. हे अत्यंत आम्हाला आनंद वाटतो. तसं आम्ही 1970 पासून काशीमध्ये मी वास करतो अध्ययनासाठी. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जे काशीचा वैभव आपल्याला पाहायला मिळतो आहे ते बाकीच्या वर्षामध्ये आपल्याला मिळू शकला नव्हता. म्हणून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी इथलं संसद झाले तेव्हापासून सर्व क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे. देवळाच्या विकासामुळे देशाचा विकास झाल्यासारखा संपन्न झालेला आहे. काशीला शिवरात्रीसारखा पर्व काळामध्ये लोक त्यावेळी यायचे. आता तरी रोज शिवरात्रीसारखा गर्दी काशीमध्ये वाढलेली आहे. हे राजकीय सत्ताचे योगी आणि मोदींचे परिश्रमामुळे काशीचे वैभव वाढलेला आहे. त्याचा वैभव उत्तरोत्तर वाढतच जाणे ह्याच्यामध्ये काही संदेह नाही आहे. या शुभप्रसंगी देवेंद्र फडणवीस साहेबांनी काशीमध्ये येऊन आपले जे उद्बोधक प्रवचन प्रदान केले त्यासाठी आम्ही अत्यंत प्रसन्न आहे. त्यांना अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहोत. तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य निरंतर वाढो असे शुभाशीर्वाद त्यांना आम्ही प्रदान करीत आहोत. काशीमध्ये इतकं गरमी वाढलेली आहे, दिवसामध्ये बाहेर निघणं अत्यंत कठीण वाटत आहे. तरी सुद्धा 1 तारखेला जो मतदान आहे तो शेवटच्या देशाचा मतदान आहे. खरं म्हणजे आम्ही मतदान करण्यासाठी एवढं लांबून आम्ही सुद्धा इथं आलेलो आहोत. काशीवासी लोकांना आम्ही एवढंच सांगतो
तुम्ही एक दिवस उन्हाच्या सहन करा, घरामध्ये कोणी बसू नका, सगळे उभे राहून 100% मतदान करा असं सर्वांना या शुभप्रसंगी आवाहन करून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आपले किंजोडेकर त्यांच्या समस्त परिवाराला आणि महाराष्ट्र मंडळाला अनंत मंगलाश्रय प्रदान करून आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.